तर मित्रांनो जोरात पाऊस चालू आहे, मुसळधार. हा तरवा तुम्ही बघू शकताय. हा सर्वा नंतर काढायचा आहे आणि इथं खाली जे बघताय ना, हा तरवा सगळ्यात पहिल्यांदा काढायचा. ह्या अशा पेंड्या बांधून ठेवल्यात तरव्याच्या. पाण्यानं भरलं तळे, भातान भरून दे खळे आणि गुंडुकेच्या जीवावर कुकवाच केलं मळे. खाली दाबायचं मग पळत नाही. हा दाबायचं खाली लई पडतं, लई ते पडतं नको दाबून. हा तर मित्रांनो पाऊस आज सुद्धा जोरात आहे इकडं. नमस्कार मंडळी, भन्नाट भटकंतीच्या एका नवीन एपिसोडमध्ये मी विकास मोरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो मामाच्या गावी आहे, अर्थात पुणे, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर येतं. आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण काय बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत ते म्हणजे गावाकडं कोकणी पद्धतीने इकडं लावून कशी केली जाते किंवा रोप लावून कशी केली जाते भाताची, ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. आणि आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. आता थोड्याच वेळात इथं माणसं वगैरे जमतील, त्याच्यानंतर मग पाऊस पण जोरात चालू आहे आणि गाडीतून बसून डायरेक्टली जायचं शेताकडे. आणि शेताकडे तिकडे गेल्यानंतर मग एकूणच रोप लावून तिथली चिखल वगैरे, त्याच्यानंतर भाताची काढणी वगैरे असते, जे भात आपण पेरलेलं असतं ते वाढलेलं असतं, त्याचा तरवा म्हणतो आपण, तो काढायचा असतो. त्याच्यानंतर मग चिखल करून लावणी करायची असते. पाऊस मित्रांनो खूपच जोरात आहे. त्याला आता थोड्याच वेळात जाऊया आणि डायरेक्टली भेटूया शेताकडे. तर मित्रांनो ह्या गाडीतनं बसून आपल्याला जायचं आता शेताकडे रोप लावणीसाठी ॲक्च्युली. चला आता थोड्या वेळात जर्नी स्टार्ट होईल आणि इथून डायरेक्टली आपण जाऊया शेताकडे. तर मित्रांनो फायनली आपण आता गाडीतून उतरलोय आणि आता आपण जाणार आहोत डायरेक्टली शेताकडे. इथला आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकताय, सगळा हिरवागार आहे आणि इथून पुढे गाडी जाऊ शकत नाही, त्यामुळे आता इथून आपण चालत चाललोय. आणि माझ्या माहितीप्रमाणे चढणीचे मासे सुद्धा आहेत. जर वेळ भेटला तर चढणीच्या माशांचा व्हिडिओ सुद्धा त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न मित्रांनो आपण करणार आहोत. आणि चिखल खतरनाक आहे, तुम्हाला थोडंसं दाखवतो फिरून.
इकडचं बघू शकता तुम्ही. हे बघा, रातकिड्यांचा आवाज येतोय यार. आणि ह्या बायका चाललेल्या आहेत तरव्यासाठी. आता इथं जो तुम्ही तरवा बघताय की नाही, ह्यो तरवा आहे नाचणीचा तरवा आहे. पाणी कसलं तुंबले. प्युअर लाल माती. अजून थोडंसं भरपूर पुढं शेत आहे. सो मित्रांनो, आता थोडंसं चालत चाललोय आपण. आणि याची डोळा पहिल्यांदा मी काय म्हणतो आपण, लावंजे, तरवा काढणं आणि ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. थोडासा वेळ लागेल. आज जितकं जमेल तितकं शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतोय. म्हणजे मागे बघताय इथं फार्म हाऊस आहे. असे फार्म हाऊस इकडं मोठ्या प्रमाणात आहेत. ऑलमोस्ट प्रत्येकाच्या घरी, प्रत्येकाचं घर शेतामध्ये भरपूर जणांचं आहे. इकडे थोडंसं पुढं बघताय ना, इथून थोडं पुढं तिकडं चावबोडी गाव आहे आणि तिकडे डोंगर वगैरे पण आहे. ते एक व्हिडिओ मी बनवलाय, तुम्ही माझ्या आपल्या चॅनलवरती बघितला असाल तर नक्की बघू शकताय. गौळदेव नावाचा, त्या डोंगरातच आहे. आणि इथं आजूबाजूलाच इकडं लोकांची शेती वगैरे. आता ज्या शेतीकडे आपण चाललोय त्या शेतीला इकडं लोकल लँग्वेजमध्ये मशिरीचं शेत म्हणतात. इथे काहीतरी वेगळा भाग दिसतोय. इथं माझ्या मागं बघताय तुम्ही. चला बघू हे काय आहे नेमकं. काहीतरी वेगळं दिसतंय. चला. कसली फुलं आहेत माहिती नाही यार, भारी दिसतात. मित्रांनो, सगळं काही एक्सप्लोअर करायच्या नादात मी थोडंसं मागं राहिलं. तर लवकरात लवकर जावं लागेल, नाहीतर मी रस्ता चुकेन. कारण मला रस्ता इतका माहिती नाही आहे तिकडच्या भागामध्ये. थोडाफार भाग फिरलोय मी लहानपणी इकडे असताना, पण आता इतकंसं माहिती नाही. चला जाऊया लगेच. तर बायका पुढं जायच्या, पण स्पीड खतरनाक असतं इकडच्या बायकांचं. म्हणजे शेतामधला इतका अनुभव आहे, कामाला हायवे नाही, एकदम जोरात काम असते. चला तर जाऊया. अजून 5-10 मिनिटं चालायला लागत असेल, त्याच्यानंतर मग शेतात जाऊया. मी सगळ्यात जास्त एक्सायटेड आहे ते म्हणजे तरव्यासाठी आणि ह्याच्यासाठी तर एक्सायटेड आहेच. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे चढणीच्या माशांचा. आय होप त्यासुद्धा गोष्टी कव्हर करता येतील. हा, आणि निसर्ग हिरवागार, लाल माती, एक नंबर. चप्पल काढावी लागणार असं मला वाटतंय. चिखलच चिखल आहे. चिखलात जाऊया. वाटकडे झालं पाहिजे. काजूची झाड, प्रॉपर कोकणातला फील येतोय. म्हणजे आमच्या मामाचं गाव पण आहे ना, कोकण बाउंड्रीच्या जवळच आहे. निसर्ग बघू शकता तुम्ही, निसर्गाचं वेगळं रूप. चाललोय. पण काहीतरी लावले. चप्पल गेली कामातून. चला, इकडची वाट दाखवतो थांबा तुम्हाला.
पाऊस आला. आपल्याला काय वाट माहिती नाहीये. आता ह्यांच्या पाटणं जायचंय. तर मित्रांनो जोरात पाऊस चालू आहे, मुसळधार. हा तरवा तुम्ही बघू शकताय. हा सर्वा नंतर काढायचा आहे. आणि इथं खाली जे बघताय ना, हा तरवा सगळ्यात पहिल्यांदा काढायचा. ह्या अशा पेंड्या बांधून ठेवल्यात तरव्याच्या. आणि खाली पॉवर टिलर आहे, ह्याने चिखल करायचंय. चला आता तरवा कसा काढतात तो दाखवतो. डब्यावर बसायचं का त्या? हा त्या बाजूला जातो म्हणजे तोंड दिसते. हा घेणार की. कसं का म्हणायचं आहे तर सांग म्हणायचं. म्हणणार का शेतात गाणी आहेत की म्हणायचं. नाही असं नाही तिथून राहिले काय मग नाव पाण्यान भरलं तळे, भातान भरून दे खळे, आणि गुंडुकेच्या जीवावर कुकवाच केलं मळे. तर मित्रांनो इकडे हा काल तरवा लावलाय. हा सुद्धा इकडे काल तरवा लावलाय. आणि आज इकडचा हा जो तरवा आहे तो आज लावणार आहे. तर मित्रांनो हा तरवा काढते तिकडे आणि इकडे ह्या पेंड्या बांधून टाकतात. आणि गडी माणसं जे आहेत हा तरवा घेऊन हा बांधावर ठेवतात. आता नंतर चिखल वगैरे करतील आणि त्याच्यानंतर मग दोऱ्या वगैरे बांधायच्या आहेत आणि मग तरवा लावायला म्हणजे लावणीला सुरुवात होईल. पाणी किती तुंबले बघा आणि वरून सुद्धा पाणी येते. मंडळी इकडे तरवा वगैरे काढत आहेत आणि जरा यांच्याशी बरोबर जरा गप्पा मारूया. सो जरा विचारूया यासनी जरा गप्पा टप्पा मारूया यांच्या बरोबर. तर तरवा काढताना कसं वाटतंय? तरवा काढताना कसं वाटतंय? छान वाटतंय. तर आधीची जी शेतीची पद्धत आहे म्हणजे फक्त पेरायचं आणि डायरेक्ट मग कोळपणी आणि भांगलन आणि रोप लावण ह्याच्यातलं सोपं कुठलं सगळ्यात जास्त? सोपं सांगायचं. हा
सोपं खरं म्हटलं तर रोपच आहे. रोपाचं का सोपं पडतंय? रोपाचं काम सोपं पडतंय आणि ते पेरलं म्हटलं की कोंबरा उगावला की कोळपा काय बांगल्यान त्याच्यावर हात फिरत राहिला पाहिजे. मग आता हे रोपाचं झाल्यानंतर कोळपणी आणि हे भांगलन करायला लागते ना. त्याच्यावर हात फिरून घ्यायचा. रान उठत नाही. फक्त हात मारून घ्यायचा. हा. आणि अजून एक सगळ्या जणींनी अजून एक प्रश्न विचारायचा आहे. आताच्या जमान्यातल्या ज्या पोरी वगैरे आहेत त्या काय शेतात काम करत नाहीत, काम करायचं नाही त्यासनी, तर त्यासनी काय सांगाल जरा? त्यासनं काय सांगायचं, काम करत नाही त्यासनं. शेताची आवड नाही आताच्या पोरीसनी, काय सांगाल जरा? आता तुम्ही सुद्धा शेती करताय सगळ्याजणी, सांगा जरा. आता त्या मुलींना आवडच नाही शेतीची म्हटल्यावर. हा, मग शेतीची आवड लागावी म्हणून काय करताय? काय त्याला काय औषध आहे. नोकऱ्या बागेत नोकरी, सगळी जर नोकरी करायला लागली तर शेतातनं पिकणार काय? मग पैसे किती पैसे असले तर भात विकत घेणार आहे काही? भातच पिकायला नसलं तर काय विकत घेणार आहेत? खायचं म्हणतात. मग पिकायलाच नसलं तर विकत काय घेणार ती? ते आहेच की मग धान्य विकत घेऊन खायला त्यात. आता तुम्ही शेती करीत नाही का, मग त्याच्यातलं आहेच की. मग तिने नोकरी थोडी करायला, तिने शेती करतात. मग लगीन करून घेताना म्हणतात, विचारतात की शेती किती आहे काय आहे, मग शेती करत नाही तर विचारतात कशाला? मग शेती म्हणजे खंडापर्यंत हा, बसून शाम होय, खंड आला की खायचं. विचार करतात. होय. इथून खाली तर त्यांचं पोट भरतं. तर मित्रांनो इकडे तरवा काढायलेत बायका, आणि आता इकडे आता पॉवर टेलर आता स्टार्ट होणार आहे. आता या पॉवर टेलरने आपल्याला चिखल करायचं आहे. आणि ज्यांच्या शेतात आता आज आपण शूटिंग करतोय ते मालक आपल्या सोबत आहेत. तर ही आधुनिक पद्धत आहे पॉवर ट्रेलरची. याच्या अगोदर बैल वापरायची ना चिखल करायला? पहिली बैल वापरीत. आता हे निघलंय हा, सगळं. हे जरा सोपं पडते ना. खरं बैलाचे हे ना चिखल व्हायचा तो, आणि ह्याच क्वालिटी कुणाची चांगली आहे? फरक आहे नी. तर पॉवर टेलर स्टार्ट होते मित्रांनो. एका झटक्यात झाला स्टार्ट. चला आता बघूया आपण चिखल करायची प्रोसेस. गिअर आहेत कायला? गिअर आहेत. तर मित्रांनो हे गिअरच आहे. पहिला काय करणार, दुसऱ्या गेमला जरा फाईट पडतो. हा हा, कसं बी आडवं तिडवं मारलं चालते काय? काय असं एका ह्याच्यात मारावं लागते तासात. वरच्या उप्यात बी आहे काय लावण? वरच्या उप्यात बी आहे का लावण? नाही काय? वरच्या उप्याला चिखल केलाय का केल? त्याला चिखल केलाय का वरच्याला? चिखल केलाय वरती कल? तर मित्रांनो इकडं आहे ना काल चिखल केलेत आधीच, आणि ह्या पेंड्या टाकून ठेवल्यात. आता इथं दोऱ्या बांधायच्या आहेत आणि नंतर मग लावणीला सुरुवात.
आता बायकांचं इकडे जसं तरवा काढून होईल मग इकडे लावणीला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो हे पॉवर टेलर आहे ना गिअरचं आहे. आता पहिल्या गिअरवर चालू आहे. जसा दुसरा गिअर पडेल स्पीड वाढेल याचा. असा हा गिअरचा आहे. मला वाटतं पेट्रोल किंवा डिझेलवरती चालते. चला थोड्या वेळानंतर आहे ना बघूयात. चिखलची प्रोसेस तर आता आपण बघितली. आता थोड्या वेळानंतर बघूया तरवा लावतात कसं. निसर्गाचं रूप एक नंबर. तर मित्रांनो अशी ही शेतामध्ये जी काम करायची जी मजा आहे ना, श्रम, त्याच्यामुळे काय होतं आपल्या शरीराचा व्यायाम सुद्धा होतो आणि मनाला एक सॅटिस्फॅक्शन भेटतं. शुद्ध हवा आहे, हिरवागार निसर्ग आहे आणि या सानिध्यामध्ये काम करायची एक वेगळीच मजा आहे. खाली दाबायचं मग पळत नाही. हा दाबायचं खाली लई पळत नाही. लई ते पळत नको दाबू. हा हा तर मंडळी एकूणच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तुम्ही केलंच असेल त्यामुळे वेगळं काय सांगणार नाही. केलं नसेल तर करून घ्या. आणि चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला वेगळं काय सांगणार नाही. खाली लाल कलरचं सबस्क्राईब नावाचं बटन दिसतंय बघा. इकडे नाही इकडे खाली खाली इथं हा दिसलं ते बटन प्रेस करा. बटन प्रेस केलं असा आता त्याच्या बाजूला एक घंटा दिसते बघा, घंटा ती दाबा आणि ती दाबल्यानंतर ऑल ऑप्शन क्लिक करा. त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे काय, तुम्हाला ह्याला त्याला विचारायची गरज नाही की अरे ते भन्नाट भटकंती चॅनलवरचं व्हिडिओ मला दिसत का नाहीत. चॅनल सबस्क्राईब केल्यासा बाजूचे बेल आयकॉन दाबल्यासा तर तुम्हाला पुढचं सगळे व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा बघायला भेटतील आणि ते सुद्धा मोफतमध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो पुन्हा भेटूया भन्नाट भटकंतीच्या एका नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये. अजूनही मी 2 दिवस गावी आहे. तर जितके विषय कव्हर करता येईल तितके मी विषय कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. पावसामधून खूप मजा येते. तर मित्रांनो पुन्हा भेटूया भन्नाट भटकंतीच्या एका नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये. छत्री जाते कामात. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या सर्व प्रियजनांची काळजी घ्या आणि सोयीने राहा आणि हा पावसाळा एन्जॉय करा. धन्यवाद. बाकी पावसाचं वातावरण झालंय, बाहेर जात आहे तर काळजी घ्या, जपून जा. भजी वगैरे बनवता येतील तर बनवून नक्की खा. मला पण आता भूक लागली, दुपारची वेळ झाली. आता जाऊयात आणि थोडंसं पेटपूजा करूया.